नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। ठरलं तर मग या मालिकेच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता या ठिकाणी प्रिया आता साक्षीशी बोलत असताना तर त्या ठिकाणी कल्पना येते। कल्पना म्हणते प्रिया, तर आता इकडे प्रिया म्हणते हां आई बोला ना, काय म्हणते। तेव्हा आता ती प्रिया खिदळत असते। ते सगळं आता कल्पना ऐकत असते की एवढी हसते, घरामध्ये काय प्रकरण चालू आहे आणि हिचं काही वेगळंच चालू आहे। तेव्हा आता ती फोन ठेवते मुद्दाम आणि म्हणते बोला ना आई, काय काम होतं का। तेव्हा आता कल्पना म्हणते अगं प्रिया काय चालू आहे तुझं, आपल्या घरामध्ये सिच्युएशन काय आहे आणि तू तुझ्या मैत्रिणीशी बोलते काय, हसते काय, माहिती तुला आपल्या घरातली सायली सकाळपासून कुठे गेली तर काही पत्ता नाही अजून। तेव्हा आता प्रिया म्हणते हो मला समजतं आहे, मग तिच्यासाठी मी माझे फोन वगैरे हसणं खेळणं सगळं बंद करून ठेवू का। तेव्हा आता कल्पना म्हणते अरे बेटा तुझ्यामध्ये माणुसकी सुद्धा नाही आहे का गं। आता प्रियाचं बोलणं हे कल्पनाला खूप लागतं। कल्पना म्हणते की सायलीला मी तेवढी मानत नाही, पण तरी सुद्धा एक माणुसकीच्या नात्याने तिच्यावर मी माझ्या मैत्रिणीशी अशी बोलली नसते, अशी खिदळली नसती। घरामध्ये सिच्युएशन काय आहे आणि तू खुशाल बोलते। तेव्हा आता प्रिया लगेच म्हणते हे बघा आई, माझी मैत्रीण होती आणि मला म्हणजे सायलीचं वाईट वाटतं, पण तरी सुद्धा तिच्यासाठी मी एवढं सगळं थांबवू शकत नाही असं म्हणत आता कल्पनाला खूप वाईट वाटतं। कल्पना म्हणते बापरे प्रिया तर अशी बोलते आहे। तर आता कल्पनाला आता लक्षात येईल की सायली कशी सून आहे आणि प्रिया कशी सून आहे, चांगलीच दगडावर आपटले जाईल आता कल्पना पुढे। तर आता इकडे अर्जुन सायलीला शोधण्याचा प्रयत्न करत असतो। तेव्हा आता त्या ठिकाणी अश्विन येतो आणि म्हणतो दादा काही मदत करू का, मी वहिनीला शोधायला मदत करू का, येऊ का तुझ्यासोबत। तेव्हा आता त्या ठिकाणी अर्जुनला फोन येतो। तर अर्जुनला पोलीस स्टेशनमधून फोन आलेला असतो। तर त्यांनी सांगितलं की सायलीला किडनॅप म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये जेलमध्ये अटक झालेली आहे। हे ऐकून आता अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकते। अर्जुन म्हणतो काय। तेव्हा आता अश्विन म्हणतो दादा काय झालं, सांग ना मला दादा काय झालं। तेव्हा आता अर्जुन म्हणतो अरे मिसेस सायलीला जेलमध्ये अटक करण्यात आली आहे। मी आता पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बघतो काय झालंय काय नाही, तर झालेला प्रकार आता सगळा बघतो मी। तेव्हा आता अश्विन म्हणतो चल दादा मी सुद्धा येतो तुझ्यासोबत, पण हे असं का केलं पोलिसांनी, वहिनी तर अशी काही हे नाही आणि काही गुन्हा पण दाखल नाही आहे, मग तिला का जेलमध्ये अटक केलं। अर्जुन म्हणतो चल आता बोलण्याची वेळ नाही, आपण पटकन पोलीस स्टेशनमध्ये जाऊया। ते दोघंही आता पोलीस स्टेशनमध्ये जायला निघतात। अर्जुन त्या पोलिसांना विचारतो की मिसेस सायलींना तुम्ही अटक का केलेली आहे। तेव्हा आता पोलीस म्हणतात की तुमच्या बायकोवर आहे ना खूप मोठा गुन्हा दाखल झालेला आहे, सिक्युरिटी पॅनलवर त्यांना दुसऱ्या कस्टडीमध्ये ठेवण्यात आलं आहे। तेव्हा आता अर्जुन म्हणतो काय सिक्युरिटी कन्सर्न, म्हणजे नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे आणि तुम्ही तिच्यावर नेमके कोणते चार्जेस लावले, असं काय केलंय माझ्या बायकोने। तेव्हा आता ते पोलीस म्हणतात की सायली सुभेदार एका लहान मुलांना पळवताना पकडले गेले आणि त्यांच्यावर चाइल्ड ट्रॅकिंग यांचा गुन्हा आहे असं ते पोलीस आता सांगत असतात। तेव्हा आता अर्जुन म्हणतो काय बोलता तरी काय आहे तुम्हाला समजतं तरी आहे का काय बोलतायत, माझी बायको असं कधीच करू शकत नाही आणि तुम्ही असे चार्जेस लावले त्यांच्यावर। आता अर्जुनला काही सुचतच नसतं, कारण त्या ठिकाणी त्या पोलीस स्टेशनमध्ये सायली सुद्धा नसते। तर अर्जुन आता पोलीस स्टेशनच्या बाहेर येतो। तर तो चैतन्याला भेटल्यावर आता सगळे मीडियावाले त्या ठिकाणी आलेले असतात। तेव्हा ते मीडियावाल्यांचं पूर्ण गर्दी झालेली असते। ते त्यांना विचारतात की खरंच तुमच्या मिसेसने सायलीने मुलांना पळवून नेलं का सर, तुमच्या बायकोला जेल झाली का, अटक केलं आहे का तिला असं आता विचारत असतात। तेव्हा आता अर्जुनला खूप राग येत असतो त्या मीडियावाल्यांचा, पण काय करणार हे ऐकून आता अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकलेली असते। काय करायचं काय नाही आता अर्जुनला काही सुचत नसतं। तर मंडळी आता अर्जुन सायलीला आता पोलिसांच्या तावडीतून कसा सोडवेल, त्याची पूर्वतयारी कशी करेल हे आपल्याला पुढील येणाऱ्या भागात पाहायलाच मिळेल। हे सगळं तर त्या महिपत आणि साक्षीनेच घडवून आणलेलं असतं, पण आता अर्जुन कसा म्हणजे रिॲक्ट करतो हे आपल्याला पुढील भागात पाहायला मिळेल। तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।